एक्स प्रॉब्लेम आपण कव्हर करतोय आणि आजचा इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे थोडासा वेगळा आहे. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डिग्री डी एक्स. ओके, एक्स रेज टू 0 नाही आहे, त्याला डिग्री म्हणायचं आहे. तर इंटिग्रेशन डायरेक्टली आपण घेऊ शकत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, डिग्रीचे कन्वर्जन रेडियनमध्ये करायचं. ते कसं करायचं, एक्स डिग्री इज इक्वल्स टू त्याला काय करायचं आहे, पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करायचं आहे एक्सला. ओके, सो सेम हे म्हणजेच काय आहे, पाय एक्स अपॉन 180 राईट. सो आता आपण काय करूया, एक्स डिग्रीच्या ऐवजी पाय एक्स अपॉन 180 यूज करूया. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर पाय एक्स अपॉन 180 डी एक्स राईट. सो आता काय करायचं आहे, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स काय असते, मायनस कॉट एक्स असते. सेम वेने आपण काय करूया, मायनस कॉट एक्सच्या ऐवजी काय आहे, पाय एक्स अपॉन 180. बट इथं एक्सच्या ऐवजी वेगळा काहीतरी नंबर आहे राईट. सो आता काय करूया, इंटू 1 अपॉन त्याच्या आतील डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असते. त्याच्या आतील डेरिव्हेटिव्ह काय आहे, पाय एक्स अपॉन 180 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय राहणार, पाय अपॉन 180 हा कॉन्स्टंट नंबर राहणार. 2x डेरिव्हेटिव्ह कसं आपण 2 लिहितो, सेम वेने पाय अपॉन 180 इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, पाय अपॉन 180. ओके, प्लस कॉन्स्टंट सी. आता पाय अपॉन 180 हे काय येणार आहे, वरती जाऊन 180 अपॉन पाय. मग सेम वेने मायनस ॲज इट इज लिहिलं, कॉन्स्टंट नंबर असल्यामुळे आपण इकडे पुढे घेतलं 180 अपॉन पाय इंटू कॉट पाय एक्स अपॉन 180च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण फायनल आन्सरला एक्स डिग्री. सो आपण इथं लिहिले एक्स डिग्री प्लस कॉन्स्टंट सी.